असं तुमचं तुम्ही सांगताय आणि ते अगदी बरोबर आहे. कारण ही मंडळी किंवा तू आता कुठलं शिक्षण घेतेस आता? मी आता बीटेक इन बायोटेक्नॉलॉजी असा कोर्स करते DY पाटील मध्ये. हा कोर्स निवडण्याचं कारण काय तुझं? हा निवडण्याचं कारण म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे मला बायोलॉजीमध्ये प्रचंड इंटरेस्ट आहे. त्याच्यानंतर मला बायोलॉजीमध्ये इंटरेस्ट होता, नंतर सापांमध्ये प्रचंड इंटरेस्ट झाला आणि आता सापांमध्येच मला संशोधन करायचं आहे आणि संशोधनासाठी बायोटेक्नॉलॉजी खूप चांगलं आहे. त्याच्यामुळे मला सापांच्या विषयावरती संशोधन करायचं आहे आणि त्याच्यासाठी म्हणून मी हा एक सब्जेक्ट निवडलेला आहे. खूप चांगलं की बाबा सापांचं विष औषधी कशा पद्धतीने आहे हा सगळा भाग तुझ्या पुढच्या अभ्यासक्रमामध्ये असेल आणि त्याच्यानंतर तो संशोधन केल्यावर आम्ही एक मुलाखत छान तुझे घेऊ आणि सगळ्या आपल्या मंडळींना दाखवूया. तू तुझ्या डोक्यामध्ये साप पकडतीस तू आणि एकूणच आहे तुझ्या मैत्रिणी तुला काही मदत करतात का? कारण काही त्याच्यावर मुंबईला असते वगैरे अशा वेळेस तर तू पुण्याला तयार करायचं असं डोक्यात आहे तुझ्या? माझे खूप खास मैत्रिणी अर्चना म्हणून तिच्या घरी मी एकदा गेलेले तेव्हा तिच्या घरासमोर साप होता. मी नांदेडीत होती तर तेव्हा तिकडे कोणतरी ओरडलं की साप आलाय. मी बाहेर गेले आणि बघितलं मला कळलं की नांदेडी आहे. लोक ओरडत होते थांब थांब काय करतात. मी सरळ गेले आणि उचलला आणि तेव्हा अर्चना खूप मदत करत होती. म्हणजे तिने नाही आढळला मला की नको तिला माहिती होतं. म्हणजे त्या आधी बऱ्याच वेळा काहीकडे साप वगैरे हाताळले जाते तेव्हा तिला माहिती होतं. तेव्हा तिची मला मदत झाली आणि ती अजूनही साप हाताळते. तिला आवडतात. तुला एक मैत्रीण तशी त्या ठिकाणी मिळालेली आहे. पण वर्गात तुला असं जरा हे असेल ना जो फॉलोअर असेल सापाचा विषय भाव थोडासा म्हणजे इतरांपेक्षा थोडंसं काय म्हणजे वर्गातले शिक्षक वगैरे म्हणतात का हे चांगलं करते असं वगैरे? नाही त्यांना मी सर्वमित्र म्हणून माहित नाही. माझी गाडी माहिती आहे पण मी साप पकडण्याचं सगळ्याला वाटत नाही. कारण एकदा आमच्या शाळेमध्येच अंदाजच गोष्ट आहे. शाळेमध्येच होता पूर्णच होता तेव्हा मी आधीच एक नाक पकडलेला होता पण मला खरंच पूर्णच पकडायचा नाक पकडायची भीती वाटत होती. कॉन्फिडन्स नव्हता तर तिथल्या लोकांनी ना साप मारला. मला खूप रडायला लागलं तेव्हा. तर मला खरंच खूप वाईट वाटलं की मी का बघू शकत नाही. मला का भीती वाटली असं हे वाटलं मला. पण आता मी ठरवलं भीती वाटत नाही तुला आता अजिबात? असा प्रकार नाही. साप म्हटल्यावर भीती मला वाटते पण आता मी ठरवलं की साप दिसला आणि गाडी नसली तरी सुद्धा पकडायला पाहिजे. जसं स्वतःच्या समोर साप मारतो ना नाही करतो. खूप हे जे म्हणणं आहे हे आपल्या सगळ्या प्रेक्षकांनी विचारात घेतलं पाहिजे की एखादं प्राणी किंवा तिन्ही सुरुवात करताना मधुश्रींनी सांगितलं की एखादा प्राणी मारणं हेच मला मुळात पटत नाही. तो त्याचं एक आपलं जी जीवन साखळी आहे त्याच्यामधलं आणि पर्यावरणाच्या साखळीमधला एक महत्वाचा घटक असतो आणि त्यामुळे नक्कीच तो जिवंत राहिला पाहिजे. तो स्वतःहून तुला आता अनुभव आहे की स्वतःहून साप आलाय चावलाय स्वतःहून असं नाही असं कधीच नाही झालेलं. म्हणजे मला वाटतच नाही की मी कधी असा अनुभव घेईन. कारण आतापर्यंत सापांचा स्वभाव बऱ्यापैकी समजलाय. म्हणजे इतका नाही तरी बऱ्यापैकी समजलाय की बाबा कुठल्या सापाचा ऍटिट्यूड कसा असतो किंवा कुठला साप कुठल्या सिच्युएशनला कसं वागेल हे माहिती आहे. त्याच्यामुळे सापांच्या स्वभावामध्ये हा गुणच नाहीये की बाबा जाऊन एखाद्याला चावायला. उलट जे शक्यतो मानवी वस्तीपासून किंवा मानवापासूनच लांब राहण्याची त्यांची टेंडन्सी आहे. नक्कीच. त्यामुळे तो स्वतःहून काही करत नाही हेच आपल्याला प्रेक्षकांना आपल्या सगळ्या सांगायचं. बरेचशा वेळा म्हणजे तुला ह्याचाही तुला बऱ्याच वेळा सामना करावा लागत असेल की साप नाग ह्यांच्याबद्दल गैरसमज बरेच असतात आणि मी खेड्यामधला आहे किंवा बऱ्याच ठिकाणी जातो खेडेगावामध्ये अशी बऱ्याचशा दलतं आणि अशा तर त्याही तुला म्हणजे त्या दूर करण्याकरता तू प्रयत्न करत असेल किंवा काय तुला ते फेस करावं नाही असं करू नका तसं करू नका असं काही सल्ले अनाहूत सल्ले ज्याला म्हणतो असेही काही मिळत असतील? हो अनेकदा. म्हणजे सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल म्हणजे मला बऱ्याचदा सांगितलं जातं सापाला हात लावल्यास तू मॅडम तुम्ही हात धुवून घ्या मॅडम हात धुवून घ्या. पण मला सगळ्यांना सांगायला खूप आवडेल की साप हा सगळ्यात स्वच्छ प्राणी आहे. आतापर्यंत कधी मी सापाला हात लावल्यानंतर माझ्या हाताला वास वगैरे मारलेला नाहीये. म्हणजे नागासारख्या स्वच्छ प्राण्याला स्पेशली फक्त धावण ज्यावेळेस मी पकडते त्यावेळेस धावणला एक टेंडन्सी असते धावणची की जेव्हा आपण त्यांना हाताळतो त्यावेळेस ते घाण वाचत द्रव त्यांच्या शरीरातून बाहेर पडतं. त्याच्यामुळे ती त्यांची टेंडन्सी असते. पण अंधश्रद्धा तर प्रचंड आहे. मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे की रात्री जर आम्हाला साप चावला तर सकाळी आम्ही मरणार गॅरंटेड मरणार. त्याच्यामुळे त्याला सूर्यकांडार म्हणतात तो एक. परत ह्याच्याबद्दल पण आग्या मळ्यार म्हणून एक आहे त्याच्याबद्दल पण खूप अंधश्रद्धा आमच्या भागामध्ये की त्याला किती पण मारलं तरी तो मरत नाही. परत साप दूध धरतो ही तर वळसेरंगच अंधश्रद्धा आहे. ते कधीही शक्य नाही वगैरे शक्यतो धामणचा आवाज हा पोछामध्ये असतो कारण तिथे
उंदीर जास्त असतात वगैरे वगैरे. आणि आमच्याकडे तर अशी पण अंधश्रद्धा आहे की धामण ह्याच्या गाईच्या नाकामध्ये उलटी जाते आणि खवल्याने तिचं नाक हे करते आणि तिला मारून टाकते. अशी एक अंधश्रद्धा आहे, पण तसं बिलकुल नसतं. ते त्यांचं मोठ्याजवळ आवाज धामणीचा जास्त असतो कारण की ते उंदीर प्रचंड असतं, अडगळ असते सगळं. उंदरांच्या मागे धामण कुठेही येणार. आणि बऱ्याचदा असे झाले की घराच्या कौलावर चढून मला धामणी पकडायला लागले, कारण ते लोकांना भीती वाटते. अशा वरनं स्वयंपाकघरातून धामणी असं डोकवतात बायकांच्या डोक्यावर, ते बायकांना प्रचंड टेन्शन येतं. त्याच्यामुळे मग कौलावर चढून सुद्धा मला धामण पकडायला लागली. खूप महत्वाचं ही सांगते आपल्याला. आणि आपण खरं तर त्याचा विचार करणं गरजेचं आहे की ही सगळी मित्र म्हणजे उंदराला खाते धामण याचा अर्थ एक निसर्गाचा समतोल ठेवण्याच्या दृष्टीने हा सगळा प्रकार असतो. शेवटी आपण येतोय मुलाखतीच्या, काय तुला मनापासून काय या सगळ्या मंडळींना आपले जे प्रेक्षक बघतायत अनेक प्रेक्षक बघतायत, एक तर मुलगी असतानाही साप पकडते, तुझी धाकटी होईल की तुझ्यावर खूप लहान पण साप पकडते. साप पकडणे हे बायकांचं मुलींचं काम नाही वगैरे वगैरे अशा एकूण किंवा सर्वसाधारणपणे त्याच्या कोणी बायका पुढेही आलेल्या मी पण बघितलेलं नाही. तर हा सगळा जो भाग आहे याच्यातून तुला काय सांगशील तू आमच्या सगळ्या प्रेक्षकांना? एक तर पहिली गोष्ट, मुलींना कमी समजू नका. आणि मुली या कुठल्याही क्षेत्रात पुढे जाऊ शकतात, फक्त थोडासा धाडस आणि फॅमिलीचा सपोर्ट मिळाला पाहिजे की तू मुलगी आहेस म्हणून मागे राहा किंवा मुलगी आहेस म्हणून हे करू नकोस. असं माझ्या आईवडिलांकडनं मी कधीच ऐकलेलं नाहीये. मी प्रत्येक गोष्ट करून बघितलेली आहे. मी कराटे पण खेळते, कराटे नॅशनल लेवलपर्यंत मी जाऊन आलेली आहे आणि अजूनही मी कराटे खेळते. तर अशा वेगवेगळ्या गोष्टीचा प्रयत्न करून बघितलं पाहिजे मुलींनी सुद्धा. एखादं क्षेत्र हे मुलांसाठी राखीव नसतं किंवा ते मुलांचं क्षेत्र म्हणून फेमस नसतं, असं कधीच नसतं. प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे ऍक्च्युली मुली या मुलांपेक्षा जास्त सिन्सिअर असल्याचं म्हटलं जातं आणि ते खरोखर आहे की आपण त्या गोष्टीमध्ये खरोखर सगळं आपलं माइंड ओतून काम करतो, आपलं मन पूर्ण आपण त्याच्यामध्ये गुंतवतो. त्याच्यामुळे ते काम जास्त चांगल्या प्रकारे होऊ शकतं. एखादा साप चुकून माझ्याकडून मेला किंवा रस्त्यावरती मेलेला साप दिसला तर डोळ्यात चटकन पाणी येतं माझ्या, त्याच्यामुळे तितक्या आत्मीयतेने मी काम करते. हे सगळं म्हणजे मुलींना शक्य आहे किंवा तितक्या चांगल्या प्रकारे मुली करू शकतात. म्हणून मी लोकांना सांगेन की मुलींना पण कमी समजू नका आणि प्रत्येक म्हणजे मुलींना असं डॉमिनेट पण करू नका. तुमच्या घरामध्ये जर मुली असतील तर त्यांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन द्या. आणि हे साप पकडण्याचं क्षेत्र केवळ पुरुषांची मक्तेदारी आता कुठला असं अजिबात नाहीये की टेरिंग किंवा मर्दानगी वगैरे असा भाग नाहीये. ते एक टेक्निक आहे जे कोणालाही जमू शकतं. बरोबर आहे. तर ह्या मी शेवटी येत असताना सगळ्यात मला जो मगाशी हिने सांगितलं मला की आई बघतच नाही तुझा, आई आणि बाबा या दोघांची काय प्रतिक्रिया तुझ्या एकूण साप पकडण्याच्या पहिल्या दिवसापासून आजपर्यंत आहे? बाबा तर माझं खूपच कौतुक करतात. बाबांना पहिल्यापासूनच कौतुक आहे सगळ्यांचं. पण सुरुवातीला त्यांचंही अरे बापरे नको म्हणजे जमेल का तुला वगैरे असं. बाबा साप पकडतात? नाही, बाबा नाही पकडत, पण त्यांनी हाताळलेले. त्यांचे सर मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे हे होते, त्याच्यामुळे त्यांनी हाताळलेले, बघितलेले, पकडताना बघितलेले. मी पकडलं म्हटल्यावर कुठल्याही वडिलांना जे टेन्शन येणार ते त्यांच्याकडे आलेलं. पण आतापर्यंत मला कुठलाही विषारी साप चावलेला नाही. आतापर्यंत मी साधारण 177 साप पकडलेले आहेत, पण मला बिनविषारी साप चावले, पण विषारी साप मला एकही चावलेला नाही. साधारण त्याच्यातले एक 80 तर नागच होते आणि उरलेले 15-16 घोडच होते आणि मण्यात 1-2 पकडले, बाकीचे सगळे धामण वगैरे बिनविषारी. पण हे सगळं पकडत असताना बाबांना वडील म्हणून टेन्शन येणं हे आपण स्वाभाविक आहे. पण ते काय प्रोत्साहन नंतर द्यायला, जसं तुला त्यांच्या म्हणजे बाबांच्या मित्रांनी एक स्टिक दिली तसं एक कायम प्रोत्साहन देण्याची भूमिका बाबाची. हो, अगदी महागडी पुस्तकं सुद्धा त्यांनी मला घेऊन दिली. आणि आता सुद्धा करिअर निवडताना ठीक आहे तुला रिसर्च करायचं तर काही हरकत नाही, आपण किती पैसा खर्च करून काही कुठली तयारी असली, हे सगळं म्हणजे जे प्रोत्साहन देणं जे आहे ते घरातूनच मिळालं. आणि माझ्या आईची भूमिका जर तुम्हाला सांगायची असेल तर ती हीच की मुलगी आहेस म्हणून घरात बस किंवा मुलगी आहेस म्हणून हे करू नकोस. रात्री 12-12 वाजता मला नागाचे कॉल आलेले, त्या टायमिंगला घरात वडील नसताना बाहेर पड असं माझी आई म्हणते. हे सगळं आई मला घडत आहे. आणि आईचं एका 12 वाजता मुलीला जाऊन नाक पकड सांगणं खरोखर त्यांना सुद्धा आपण त्यांचे पण खरं तर कौतुक अभिनंदन केलं पाहिजे की अशा पद्धतीने मुलांना जर की आपण जर काही प्रोत्साहन देत गेलो तर नक्कीच एक वेगळं आपण समाज म्हणून बऱ्याचदा म्हणत असतो त्यात वेगळ्या घटक किती कशा पद्धतीने काम करत असतात. तर आईची काळजी असते त्यामुळे ती तुला काय तुझं बाबा आई आता ताईंच्यामुळे थोडंसं वेळ येते की बाबा मुली आपली थोडी मुलगी साप पकडते पण धाकटी पकडते तर आता तिला तू काय आणि त्याचं शेंडे पडेल तू त्यामुळे जास्त कौतुक. हो, बाबांसुद्धा मला खूप हे करतात. म्हणजे जेव्हा ताईचं होतं म्हणजे तेव्हा मी एकदा धामण पकडलेली आमच्या शेजारच्या कॉलनीमध्ये गवळी हॉस्पिटल आहे तिथे.
तर तेव्हा बाबांनीच हे केलं, तिचं लहानपणीचं तोंड प्रेस केलं आणि मी हेडकॅच केलं, कारण की बाबांच्या वयाशिवाय मी नाही पकडू शकत क्लास. त्याच्यामुळे आई-बाबांचं प्रोत्साहन खूप महत्वाचं आहे. आणि मी जेव्हा पहिल्यांदा नाच पकडलेला तेव्हा पण मी आईला जाऊन दाखवलं, आई म्हणाली की छान चांगलं केलं. आणि आई-बाबा खूप प्रोत्साहन देतात. काळजी वाटते. हो, आईला काळजी वाटते. सूचना नाही, सूचना मला केल्या जातात, कारण मला बऱ्याच वेळा विनिसरी साथ चाललेले, तर त्यावेळेस विनिसरी होता म्हणून ठीक आहे वाचलीस, विषारी असं तर काय झालं असतं, विनिसरी साथ पण तेवढ्याच काळजीने पकडायला पाहिजे, हे सगळं आई सांगते, कारण ती सुद्धा डिस्कवरी नॅशनल जिओग्राफिक आहे. आणि आता माझ्या वडील पण साथ पकडायला लागले. तुमच्या दोघांचे छंद म्हणजे हा एक भाग झाला, पण ह्याच्याशिवाय तुम्हाला आवडतं काय, छंद कुठले तुमचे? मला स्पोर्ट्समध्ये खूप इंटरेस्ट आहे पहिल्यापासून. कराटे मला आवडतं, त्याच्याबरोबर मला पुस्तकं वाचण्याचा छंद आहे आणि मी रिसर्च वर्कमध्ये प्रचंड इंटरेस्टेड आहे. म्हणजे मला काही काम नसेल तर मी रिसर्चच करत असते. म्हणजे मला आतापर्यंत मी जे साप पकडले आता मी त्याच्यावरती काम करते. आतापर्यंत जे साप पकडले त्याच्यामध्ये मी अनालिसिस करते की त्याच्यातले घरात किती साप पकडले, घराच्या बाहेर किती पकडले, नाक किती पकडले, कुठल्या सीझनमध्ये पकडले, त्यावेळेस टेम्परेचर किती होतं, ह्युमिडिटी किती होती, हा सगळा स्टडी मी आता करते. म्हणजे पुढच्या प्रश्नाच्या दृष्टिकोनातून जे मला उपयुक्त असेल अशा प्रकारचं मी हे करते. आणि माणसाचा छंद मला म्हणजे देण्यात येते आई वडिलांकडून किंवा सगळ्या फॅमिलीमध्येच आहे. बरोबर. तुला तुझ्या आवडी काय, तुझे छंद काय? मला सगळ्यात पहिले वाचायला प्रचंड आवडतं. मला खूप वाचण्याचा खूप छंद आहे आणि आम्हाला दोघींना पण पक्षी निरीक्षणाचा छंद आहे आणि तो माझ्या बाबांकडनं आलेला आहे. म्हणजे मी बाबांसोबत पहिल्यापासून निसर्गामध्ये फिरते, मला निसर्गाचा वेळ आहे. त्याच्यामुळे आम्ही जेव्हा आणि मी पहिल्यापासून साताऱ्यामध्येच फिरायला लागले. म्हणजे अजिंक्यतारा, योगेश्वर असे सगळे लोक मला म्हणजे खूप आवडलं. मी आधीपासून जेव्हा असते तेव्हा मला साताऱ्याची खूप आठवण येते. मी कधी एकदम साताऱ्याला येते असं मला होत असतं. आणि तिकडे लहानपणापासून पक्षी बघते, त्याच्यामुळे मला पक्षी खूप आवडतात. आणि बाबा पहिल्यापासून पक्षी ओळखत असल्यामुळे आम्ही पण बऱ्यापैकी पक्षी आता ओळखायला लागलो. आणि मी माझ्या मैत्रिणींना सुद्धा त्या पक्ष्यांबद्दल माहिती देते. तुम्ही दोघी जणी शाळा किंवा तू कराटे खेळतीस सांगितलं वगैरे वगैरे किंवा खेळांची तुम्हाला आवड आहे, त्या यांच्यामध्ये एखादं कौतुक असतं. मला असं कळलं की अब्दुल कलाम यांच्या हस्ते पण तुला पारितोषिक मिळालं, ती घटना आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी सांगशील तू? हो, ते सुद्धा मला संशोधनासाठीच मिळालं होतं. राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद किंवा NCST नावाची एक संस्था आपल्याकडे काम करते. राष्ट्रीय पातळीवरती ती प्रकल्पांचं सादरीकरण केलं जातं. म्हणजे जे चाइल्ड सायंटिस्ट आहेत त्यांना पुढे आणण्यासाठी किंवा त्यांचं कौतुक करण्यासाठी त्यांनी प्रकल्प सादर करावे त्याच्यासाठी एक प्रदर्शन होतं विज्ञानाचं. तर ते त्याच्यामध्ये मी भाग घेतला होता. ते ऍक्च्युली ग्रुप वर्क होतं. आमचा 5 जणींचा ग्रुप होता पहिल्या वर्षी. तर मी 8वी आणि 9वी दोन्ही वर्षी अशा प्रकारचे प्रकल्प केले होते आणि दोन्ही वेळेस माझी राष्ट्रीय पातळीवरती निवड झाली होती. तर त्यावेळेस मी एक पहिल्यांदा प्रकल्प केला होता तो गोकर्णचा केला होता आणि ऍक्च्युली तिथूनच मला एक डिरेक्शन मिळाली होती की सापांचा स्टडी पण आपण करू शकतो करस्पॉन्डिंग. तर त्या प्रकल्पाला मला कलामांच्या हस्ते गोल्ड मेडल दिलं गेलं होतं. त्यावेळेस हे जे नॅशनल लेवलचं प्रेझेंटेशन होतं हे बारामतीला झालं होतं. माहिती असेल 2008चं प्रेझेंटेशन होतं ते. त्यावेळेस शरद पवारांचे जी बारामतीला विद्यापीठ आहे त्या विद्यापीठामध्ये ते सादरीकरण झालं होतं. आणि 9वीला म्हणजे पाणथळींचं प्रदूषण नियंत्रण असा प्रकल्प मी केला होता. त्यावेळेस फक्त 4 जणींचा ग्रुप होता आणि या प्रकल्पामध्ये फक्त ग्रुप लिडरला संधी मिळते नॅशनल लेवलचं प्रेझेंटेशन करण्यासाठी. तर ते नागालँडला झालं होतं. नागालँडचं दिमापूर येथे. तिथे त्यावेळेस सुद्धा अब्दुल कलामच आले होते, पण त्यावेळेस ते हे होते माझी हे होते आणि त्यावेळेस मला नॅशनल लेवलचं तिथे अवॉर्ड मिळाला. तर अतिशय महत्वाचं म्हणजे APJ अब्दुल कलाम हे आपल्या दृष्टीने आदर्श अशा पद्धतीचे शास्त्रज्ञ आहेत, त्या शिक्षक आहेत, त्यांच्या हस्ते तुला ते पुरस्कार मिळाला, बरोबर आहे ना? तुला कुठली स्कॉलरशिप मिळाली सांगू असेल? मला 2वी आणि 7वीला दोन्ही वर्षांना स्कॉलरशिप मिळाली. स्कॉलरशिप मिळालेली आहे. तू किती वेळा अभ्यास करतेस? त्यामुळे परत कधी येऊन आपण साप पकडायला नको. अभ्यास मी फारसा नाही करत, पण माझी शाळा आहे त्याच्यामध्ये खूप व्यवस्थितपणे घेतला जातो सगळा अभ्यास. म्हणजे टीचर खूप चांगले, म्हणजे असं बंक मारणं वगैरे सगळे प्रकार नसतात
आणि शाळा खूप चांगली आहे आणि टीचर पण चांगलं शिकवतात, त्याच्यामुळे शाळेमध्येच माझा बराचसा अभ्यास होतो. छान. या दोघी जणी केवळ हाच नाही तर अदर ऍक्टिव्हिटीज आणि त्याचबरोबर शिक्षणामध्येही अब्दुल कलाम यांच्या हस्ते पारितोषिक मिळणं ही नक्कीच गौरवाची आणि अभिमानाची बाब आहे. अशा पद्धतीची 2 वेळा, एकदा नव्हे तर 2 वेळा तिला पारितोषिक मिळाले हे खरोखरच मला वाटते कौतुकाचा एक विषय आपल्या दृष्टीने करावा. म्हणजे साप आणि पक्षी म्हणजे सरपटणारे प्राण्यांमधला साप, नाग वगैरे ही सगळी मंडळी तुम्ही आता चांगलं ओळखायला लागलेली आहेत आणि पक्षी सुद्धा तुला बाबांच्यामुळे ओळखता यायला लागलेले आहेत. मग तू उन्हाळ्याच्या दिवाळीच्या सुट्टीत कधी येतात तुम्ही साताऱ्याला? आणि मग तुझा फिरण्याचा प्रोग्राम योगेश्वर क्लास वगैरे आणि तुम्हाला आवडत असते? तुम्ही ओळखता, तो आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जातो. नवीन काय प्रोजेक्ट चालू आहेत, काय हे सगळं त्याच्याकडनं आम्हाला समजत असतं. आणि आवड आहे, पहिल्यापासूनच फिरायची आवड आहे, त्याच्यामुळे हे सगळं चालू झालंय. तेव्हा तुमच्या मनामध्ये जे आहे ते सिद्धीच जावं ही काय आम्ही शुभेच्छा तुम्हाला देणार. तुला संशोधनामध्ये इंटरेस्ट आहे, तू त्याच्यामध्ये काम सुरू पण केलंय. म्हणजे संशोधनाची पहिली पायरी तू नक्कीच सुरुवात केलेली आहे, त्याच्यावर पाय ठेवलेला आहे आणि हळूहळू तू संशोधनाचं तू म्हणजे की सापांच्या विषयांबद्दल तू करते आणि काय सांगू शकते त्या संदर्भामध्ये? त्या संदर्भामध्ये सापाचं विषयाला आपण वेगवेगळ्या गोष्टी समजतो. म्हणजे काय असेल, अंगावर पडलं तरी त्रास होईल वगैरे, तर सापाचं विष असं काही नसतं. सापाचं विष पिऊ शकतो आपण अक्षरशः. म्हणजे जसं आपण पाणी पितो, इट्स लाईक अ एग, म्हणजे एग व्हाईट जसं असतं त्याच प्रकारे ते एक कॉम्प्लेक्स प्रकारचं प्रोटीन आहे. फक्त ते अशा प्रकारे मॉडिफाय झालंय की ते काय म्हणू शकतात, त्याच्यामुळे प्राणी मरावे आणि पचनासाठी मदत व्हावी सापाला. अशा प्रकारे मॉडिफाय झालेलं ते सलायवा आहे. सलायवा म्हणजे लाळ आहे. आपली लाळ ही विषारी नसते, पण सापाची लाळ ही विषारी असते, पण त्याला मदत करणारी असते. हा, त्याला मदत करणारी असते. अशा पद्धतीचा आहे. तेव्हा आपण त्यांच्याशी जवळपास 30-35 मिनिटं झाली आपण गप्पा मारतोय. खरं तर गप्पा मारण्यापेक्षा आपण त्यांचं जे शेअरिंग चाललेलं आहे, त्यांनी जे आपले अनुभव सांगितले ते खरोखरच बरेचसे अनुभव हे आपल्याला थक्क करणारे. खरं तर ह्या दोघी जणी आणि आबोलीचं अगदी 8वी 7वी पासून किंवा त्याच्या अगोदरपासून या सापांच्या संदर्भात माहिती घेते. तिथं मधुश्रीनी पण तोच विषय केला. आपण आपलं पर्यावरण जाणून घेणं हे मला वाटतं या सगळ्यातून महत्वाचा भाग आहे आणि साताऱ्यासारखा एक समृद्ध भाग पर्यावरणाच्या दृष्टीने आपल्या समोर आहे. तेव्हा आपण या सगळ्याची ओळख करून घेतो. त्यांना दिवाळीला किंवा त्या जेव्हा उन्हाळ्याला सुट्टी देतील तेव्हा ह्याच्या पुढेही त्यांना भेटूया, कारण त्यांची आपल्याला प्रगतीचा आलेख दरवेळा बघायचा आपल्याला. आणि खरोखर सुंदर त्या प्रत्येक वर्षी त्यांनी जे सांगितलं 7वीत असताना हे केलं, 8वीत असताना हे केलं, आज 12वी नंतर मी हे करते, तर खरोखर एक चांगला विकास किंवा एक प्रगती त्या करतायत. त्याच्याकरता सातारा मीडिया सर्व्हिसेसच्या वतीने आपण त्यांना मनापासून शुभेच्छा देऊया. खूप चांगलं काम त्या आता करतायतच. महाराष्ट्राच्या नकाशावर त्यांचं नक्कीच एक स्थान आहे असं मी म्हणेन, कारण पर्यावरण वाचवणं ही आजची काळाची गरज आहे आणि त्याकरता त्या प्रयत्न करतायत. तेव्हा त्यांना आपण त्या शुभेच्छा देऊया आणि तिच्या हातून एक मोठं काम व्हावं अशी आपण परमेश्वरकडे प्रार्थना करूया की एक मोठ्या संशोधनाला तिने हात घातलेला आहे. तसंच आबोली सुद्धा त्याच पद्धतीने काहीतरी पुढे करेल असंही आपण तिला चांगल्या पद्धतीने शुभेच्छा देऊया. तुम्ही दोघे आलात आणि एक मन मोकळेपणाने आमच्यावर गप्पा मारल्यात. आमच्या साताऱ्याच्या सर्व तुम्ही सातारा करत आहात, पण तरी पण साताऱ्याच्या सगळ्या आमच्या या प्रेक्षकांना तुम्ही जे काही सांगितलं त्याकरता मी सातारा मीडिया सर्व्हिसेसच्या वतीने मनापासून आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू.